ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही धारावी बचावसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे। धारावीतल्या कामराज स्कूल मैदानात येत्या रविवारी म्हणजे 7 डिसेंबरला सर्वपक्षीय सभेचं आयोजन करण्यात आलंय। धारावी बचाव समितीकडून या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असून त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची धारावी बचाव समितीचे पदाधिकारी हे लवकरच भेट घेणार आहेत। धारावी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची आधीच भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली आहे। त्यामुळे धारावी बचाव समितीच्या सभेत आदित्य ठाकरे सहभागी होणार आहे हे निश्चित आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि धारावीतील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सीईओंची भेट घेतली। धारावीकरांच्या विकासाच्या मागणीचं पत्र देण्यासाठी त्यांनी वांद्रे पूर्व येथील एसआरए कार्यालयात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सीईओंची भेट घेतली। असं कुठलेही शिष्टमंडळ राज ठाकरे साहेबांना अद्याप भेटलेलं नाही। आमची भूमिका ही अशी आहे की आमच्या पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही कुठल्याही विकासाच्या आड जात नाही। आमचं आंदोलन हे धारावी विकास आंदोलन असणार आहे, कळलं का? धारावी विकास आंदोलन म्हणूनच आम्ही ते आता सरांना भेटलो तेव्हाही त्यांना तेच सांगितलेलं आहे। आणि राहिल्या अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये अनेक ज्या काही भूखंड घातले जात आहेत, याला जबाबदार कोण आहे हे प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला हवेत की तुम्हाला नेमके हीच अदानीच का भेटतात, इतर लोक नाही आहेत का डेव्हलपमेंट करायला?